हेमंतजी भोईर साहेब यांचं शुभागमन होत आहे धर्मवीर चषक 2025-26 मध्ये. त्यानंतर शिक्षण प्रेमी भास्कर भोईर साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. कासनेगाव यांचं भास्कर भोईर कासनेगाव शिक्षण प्रेमी यांचं शुभागमन झालेलं आहे धर्मवीर चषक 2025-26 मध्ये. खूप खूप स्वागत असेल साहेब तुमचं धर्मवीर चषक 2025-26 मध्ये. भास्कर भोईर साहेब कासने यांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं. नक्कीच सामन्याला होतीये सुरुवात. महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत आहे. जय हनुमान स्पोर्ट मैंदे आणि त्यांच्या विपक्ष संघ खेळत आहे कुंदे स्पोर्ट कुंदे. 4 ओव्हरचा हा सामना असेल. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. कुंदे संघाने टॉस जिंकून नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी मैंदे संघाला. सलामीचे 2 फलंदाज सलामीला आलेले आहेत. देवेंद्र आणि ऋतिक अशी सलामीची स्वाभाविक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतीये जय हनुमान स्पोर्ट मैंदे या संघाकडून. स्ट्राईकला असेल देवेंद्र आणि नॉन स्ट्राईकला ऋतिक. गोलंदाजीचा भार घेऊन येतोय जतीन थालके. फुलटॉस चेंडू त्याला खेळून काढलाय काव कॉर्नरच्या दिशेने. चेंडू निघून जाईल सीमा पार. धर्मवीर चौकार. खराब चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. जतीन थालके याचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला घेताना दिसला देवेंद्र. नक्कीच काव कॉर्नरच्या दिशेने हा फटका खेळून काढला होता. गॅप मधून चेंडू निघून गेला होता चौकारासाठी. चांगला फटका आलाय पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. देवेंद्रच्या बॅट मधून चौकार येतोय. संघाचा श्री गणेश सुद्धा होतोय जय हनुमान मैंदे स्पोर्ट संघाचा या 4 धावेने. जतीन परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट देवेंद्रसाठी. शॉर्ट पिच चेंडू पुल आणि पॉवरफुल. चेंडू मात्र अडला गेलाय नक्कीच आणि 2 धावा त्या दरम्यान पळून काढण्यात यश मिळाले फलंदाज देवेंद्र याला. नक्कीच नशिबाची साथ मिळतीये क्षेत्ररक्षकाला कारण की चौकार होता मात्र कुठेतरी जो खांब या मैदानाच्या आतमध्ये आहे त्याला चेंडू अडला आणि त्यामुळे मात्र 2 धावा इथे वाचल्या गेल्या कुंदे संघासाठी आणि तो 2 धावा त्या दरम्यान मात्र पळून काढण्यात यश मिळाले फलंदाज देवेंद्र याला. जतीन परत एकदा. आता ओव्हरपिच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन ला मात्र चुकी होणार नाहीये. पहिला झटका बसेल मैंदे संघाला. देवेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला आणि पहिला झटका मोठा झटका बसला इथे जय हनुमान स्पोर्ट मैंदे संघाला. देवेंद्र याच्या रूपाने 8 या धावसंख्येवर 6 या धावसंख्येवर. नक्कीच आजचा आपला 3रा दिवस. उद्या मेगा फायनल आपल्याला बघायला मिळेल. संडे सुपर संडे आपल्याला बघायला मिळेल. ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे 8 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतील. आज 10 संघांनी भाग घेतला होता आणि आजचा आपण दिवसाचा जर विचार केला तर नक्कीच दाभाड संघ शांतीनगर दाभाड संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि या सामन्यामधील विजयी संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. आता मात्र व्हॉट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा पार. चौकार. नक्कीच काय फटका आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या चेंडूवर शिवाजी पाटील याच्या बॅट मधून एक चौकार बघायला मिळाला. बॅकफुटला जाऊन
कव्हर ड्राईव्ह आपल्याला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला होता शिवाजी पाटीलच्या बॅटमधून. पहिला चेंडू फेस करत असताना चौकार आलाय. आता मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली एज होती मात्र नक्कीच जीवनदान मिळालं इथे शिवाजी पाटील याला. नक्कीच पुढे सरसावून समोर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र हवं तसं कनेक्शन आपल्याला बॅट आणि बॉल मध्ये बघायला मिळालं नाहीये या चेंडूवर आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. चांगला कमबॅक जतीन थालकेच्या माध्यमातून आपल्याला या ओव्हर मध्ये बघायला मिळतोय. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू अपील केलं जात आहे आणि अपील उचलून धरलाय. अजून एक झटका बसेल महिंदे संघाला. शिवाजी पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच आपण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणत असतो क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींचा सन्मान केला जातो, एक सचिन तेंडुलकर आणि एक परफेक्ट यॉर्कर. तोच परफेक्ट यॉर्कर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला जतीन थालके याच्या मार्फत आणि त्या यॉर्करचा सन्मान करणं गरजेचं होतं मात्र कुठेतरी फटका खेळण्याचा प्रयत्न केला शिवाजी पाटील याने आणि तोच कुठेतरी मागा ठरतो इथे महिंदे संघाला आणि शिवाजी पाटील याला. दुसरा झटका बसतोय, मोठा झटका बसतोय जय हनुमान क्रिकेट संघ महिंदे या संघाला. शिवाजी पाटील बाद होतोय. खेळाडू आहेत, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मोठ्या खेळाडूंचा भरणा आहे महिंदे संघाकडे मात्र तो खेळ मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावा लागेल. भाई येतोय फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईकला असेल ऋतिक पाटील आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तन्मय तरे जो मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता ज्याने एका ओव्हर मध्ये 2 विकेट प्राप्त करून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तन्मय तरे येतोय गोलंदाजीसाठी. चांगलं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाले. ऋतिक पाटील ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि समोर जर बघायला गेलं तर तन्मय तरे एक यंग टॅलेंट कुंदे गावचं तो बॉलिंगची भार सांभाळतोय. कशा रीतीने आपल्याला सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल उत्सुकतेचा असेल. रनअप मध्ये थोडासा बिघाड आपल्याला बघायला मिळतोय आणि नक्कीच 8 बॉल असेल. बघा महादेवजी ठाकरे सर यांचा इशारा येतोय 8 बॉल. आपल्या अनोख्या अशा अंदाजामध्ये ते नेहमीच अंपायरिंग करत असताना तोच अंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा बघायला मिळतोय. तन्मय राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल ऋतिक साठी. यॉर्कर लेनचा चेंडू चांगला चेंडू बघायला मिळतोय आपल्याला तन्मय याच्याकडून. पहिला चेंडू चांगला हाताळलाय, सरळ निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. सुरुवात चांगली करणं गरजेचं असतं आणि ती सुरुवात इथे चांगली केली आहे तन्मय तरे याने. पहिला चेंडू चांगला हाताळलाय, कमबॅक करायला लागेल ऋतिक याला. आता मात्र कुठेतरी ऑफ स्टंप कव्हर करून कुठेतरी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ते ओळखलं गोलंदाज तन्मय तरे याने. कुठेतरी फलंदाजाला फॉलो केलं. ऑफ साईडच्या खूपच बाहेर हा चेंडू ठेवला होता आणि पेस सुद्धा होता या चेंडूवर, त्यामुळे कुठेतरी मिस होताना दिसला फलंदाज ऋतिक पाटील आणि अजून एक निर्धाव चेंडू होईल. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आतापर्यंत 10 धावा स्कोरबोर्डवर लावलेल्या आहेत महिंदे संघाने. मोठी धावसंख्या उभारावी लागेल जर कुंदे संघाला हरवायचा असेल. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. नक्कीच बॅट फुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न परत एकदा फसलाय आणि चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचा तिसरा निर्धाव चेंडू हाताळतोय तन्मय तरे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
मागच्या मॅचचा जर विचार केला तर तिसरं षटक हाताळलं होतं तन्मय तरे याने, मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी झाल्यानंतर त्याला प्रमोट केलं गेलं, दुसऱ्या ओव्हरचा भार त्याच्या खांद्यावर दिला आणि ती जबाबदारी तो आपण पार पाडताना दिसतो या सामन्यामध्ये. आता मात्र व्हॉट अ शॉट, खूपच सुंदर असा फटका आपल्याला बघायला मिळतोय. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून हा येतोय संघर्षमयी चौकार. माधवजी ठाकरे सरांचा डान्स आपल्याला माहिती. नक्कीच आता मात्र परत एकदा वरपीच चेंडू, घुटना टेक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता ऋतिक पाटील याचा, मात्र चौथा निर्धाव चेंडू या ओव्हर मध्ये खेळतोय ऋतिक पाटील. संघर्ष करतोय, एक चौकार आलाय त्याच्या बॅट मधून, मात्र कुठेतरी थांबून ठेवलंय तन्मय तरे यांनी या संपूर्ण ओव्हर मध्ये ऋतिक पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला. रिव्हर्स हिटचा प्रयत्न, परत एकदा प्रयत्न फसलाय. लाऊड अपील केलं जात आहे, मात्र अपील फेटाळून लावलंय अंपायरनी. अशा रीतीने 2 ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 14 धावा फॉर द लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली या दुसऱ्या षटकामध्ये. तन्मय तरे याची फक्त आणि फक्त 4 धावा त्याने या ओव्हर मध्ये खर्च केले. थांबून ठेवलं इथे फलंदाज ऋतिक पाटील ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मात्र कोणतेही मोठे फटके त्याला खेळून दिलेले नाहीयेत आतापर्यंत. नक्कीच तरी ते आगमन होत आहे माऊली ट्रॅव्हल्सचे प्रोपरेटर राहुलजी अंदाडे साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं. राहुलजी अंदाडे माऊली प्रोपरेटरचे, माऊली ट्रॅव्हल्सचे प्रोपरेटर राहुलजी अंदाडे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. नक्कीच तर तिसऱ्या ओव्हरला होतीये सुरुवात. गोलंदाजीची भार सांभाळतोय कुंदे संघाकडून कपिल थालके. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळेल कपिल थालके. राईट आर्म ओव्हर द विकेट. भाईसाठी लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला खेळून काढले काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्र काय आहे तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. एकच धाव या चेंडूवर येईल. चांगली गोलंदाजी, चांगला कंट्रोलने गोलंदाजी आपल्याला या संपूर्ण इनिंग मध्ये बघायला मिळते कुंदे संघाकडून. आतापर्यंत कोणतेही मोठे फटके खेळून दिलेले नाही तिथे महिंदे संघाला. हात खुलावे लागतील महिंदे संघाला जर या सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल. उलटा फ्लिक केलाय आणि पार. काय फटका, फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा फायदा घेणं गरजेचं होतं आणि तोच फायदा फ्लिक शॉट आपल्याला बघायला मिळाला ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. आज संघर्षमय षटकार आपल्याला बघायला मिळतोय. ओव्हरपिच चेंडू आहे, मात्र थोडासा खाली राहिलाय चेंडू आणि नक्कीच त्याच्याच मुळे चेंडू सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. नक्कीच स्कोरर आणि अंपायरच्या भूमिकेनंतर सलमान शेख यांचं आगमन झालेलं आहे इथे थेट प्रॅक्टिससाठी. पण आपल्याला सामना संपता खूपच उशीर होईल की त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं कठीण जाईल. आता मात्र स्विच हिटचा प्रयत्न, मात्र परत एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या संपूर्ण इनिंग मध्ये आणि कोणतेही मोठे 1-2 मोठे फटके सोडले तर
सर्वच्या सर्व निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. क्रिकेटची लाईफलाईन म्हणजेच 1 आणि 2 धावा चालू ठेवणं गरजेचं असतं. आता मात्र गॅप मध्ये चेंडू खेळून काढला आहे. चेंडू निघून जाईल. आता मात्र येईल धर्मवीर चौकार. दाभार संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दाभार संघ आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू चांगला कमबॅक टीट फॉर टॅट जसाच तसं उत्तर दिलं जात आहे. मागच्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय कपिल थालके याच्या मार्फत. 3 ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 25 धावा. चला तर शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक असेल मैंदे संघासाठी. आतापर्यंत हव्या तशा धावा आलेल्या नाहीयेत. 25 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय शैलेश सुतार वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन. स्ट्राईकला असेल भाई. यॉर्कर लेनचा चेंडू त्याला खेळून काढलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. चेंडू निघून जाईल काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. चांगला फटका आलाय पहिल्या चेंडूवर. आता मात्र लाईन बघावी लागेल नक्कीच. आणि पंचांचे हात समांतर बघा. आपल्या अनोख्या अशा शैलीमध्ये वाईटचा इशारा बघायला मिळतोय. महादेव ठाकरे ब्रँड यांच्या मार्फत जुनं ते सोनं. आव्हान धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. शैलेश आता मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. चेंडू आदळला होता पायांवर आणि पंचांचा इशारा येतोय. लेग बाईजच्या रूपाने 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. 31 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड मध्ये ऍड झालेल्या आहेत. मोठ्या फटक्यांची गरज असेल उर्वरित 4 चेंडूंमध्ये मैंदे संघाला. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत KSK संघाने कुंदे संघाने. मात्र शेवटचं षटक महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच हा सामना नक्कीच आपल्याला. आता मात्र चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार.
चांगला फटका ऋतिक पाटील याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाला. संघर्ष करतोय ऋतिक पाटील या संपूर्ण इनिंग मध्ये, मात्र एक चांगला फटका त्याच्या बॅट मधून सुद्धा आलाय. उर्वरित षटकांमध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्याची गरज असेल इथे महिंदे संघाला. आता मात्र परत एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू आदलला शरीरावर, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होतोय आणि लेग बाईच्या रूपाने एक रन येईल, मात्र विकेट प्राप्त होतोय. अजून एक झटका बसतोय महिंदे संघाला. ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. चेतन पाटील येत आहेत फलंदाजीसाठी. जर मागच्या वर्षीची आपण प्रीमियर लीग बघितली असेल ओमसाई क्रिकेट असोसिएशनची, 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज होती आणि 3 रिव्हर्सचे षटकार याच फलंदाजीच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाले होते. आणि तिथे जाऊन या संघाने ओमसाई क्रिकेट असोसिएशनची प्रीमियर लीग आपल्या नावावर सुद्धा केली होती. तो चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये लेट पण थेट येतोय, मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल. आता मात्र लाईन बघावी लागेल पंचांचा इथे. नक्कीच विकेटचा इशारा येतोय रनआउटच्या रूपाने. भाई बाद होईल. अजून एक झटका बसतोय महिंदे संघाला. इशारा आला होता, वाईट चेंडू होता, मात्र त्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला भाई याने, मात्र चेतन पाटील याचा रिस्पॉन्स नव्हता आणि त्याचमुळे भाई याला बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू आहे, समोर खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की बॅकअप चांगला आपल्याला बघायला मिळतंय. 2 धावा नक्कीच स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतील. हर्षद पाटील कुठे असतील तर आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. हर्षद पाटील बिट्टू. षटकातील काही चेंडू शिल्लक असेल, मोठ्या फटक्यांची गरज असेल इथे महिंदे संघाला. आता मात्र स्लोवर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. जेलची संधी आहे, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र असफल ठरतील इथे आणि 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर आतापर्यंत 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय इथे महिंदे संघाने KSK कुंदे संघासमोर. करत आहोत या ठिकाणी आपण पाहतोय माननीय श्री भास्कर भोईर आपल्या समेत या धर्मवीर चषकामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील एक सेवाभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. अत्यंत गरीब परिस्थितीत पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केला BCom यातून आणि त्यानंतर तसेच विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपल्या गुणवत्तेच्या आधारे देशभरातून मेरिट मध्ये येऊन PF ऑफिस ठाणे येथे ऑफिसर म्हणून ते कार्यरत आहेत आणि निश्चित अशा व्यक्तिमत्वाचा गोड व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. धर्मवीर चषक 2025-26 आणि या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय संजयजी वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. भास्करजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान. महाराष्ट्राची परंपरा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जोपासली जाते. अतिथी देवा भव, मायेची भगवी उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण दादांना सन्मानित करत आहोत. अत्यंत
शून्यातून जग निर्माण केलेल्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. धन्यवाद दादा. ही गोड आठवण या स्पर्धेची नेहमीच आम्हाला राहील. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर निश्चितपणे या स्पर्धेबद्दल धर्मवीर चषक 2025 बद्दल आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यात, मॅच कंटिन्यू चालू राहील, मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. धर्मवीर चषक 2025-26 या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आमचे सहकारी मित्र संजयजी वारदडे, या गावचे माजी सरपंच गोंधळी साहेब, आध्यात्मिक पारायणातील विविध मान्यवर, व्यासपीठावर उपस्थित विद्यार्थी मित्र, आज या मैदानावर क्रिकेटचे सामने होत आहेत आणि या पंचक्रोशीत क्रिकेट खेळून सर्व खेळाडूंना एक क्रिकेटची मेजवानी उपलब्ध करून दिल्याबद्दल या मॅचचे आयोजक श्री संजय वारदडे आणि त्याच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. या क्रिकेटमुळे एक मैदानी खेळ या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जो पसरलेला आहे, त्याने या क्रिकेटमधून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि त्या सर्व क्रिकेट प्रेमींनी आचरणात आणल्या पाहिजेत. त्याचबरोबर या क्रिकेट बरोबर या सगळ्या तरुण वर्गांनी आज आपल्या रोजगार हेतू विविध प्रशासकीय सेवेतल्या विविध भरतीमध्ये कॉन्सन्ट्रेट करून, विशेषतः आता सध्या चालू असलेल्या पोलीस भरतीमध्ये चांगलं लक्ष देऊन 30 तारीख शेवटची अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची, सर्वांनी फॉर्म भरावेत आणि या गर्दीत राहण्यापेक्षा वर्दीत राहूया असं आपण निश्चित ध्येय मनाशी ठेवून जास्तीत जास्त आपले विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये वेगवेगळ्या भरतीमध्ये जॉईन होतील अशा या आजच्या व्यासपीठावरून शुभेच्छा देऊया. सर्व क्रिकेट खेळणारे क्रिकेट खेळाडू, क्रिकेट प्रेमी सर्व गावकरी, सर्व विद्यार्थी मित्रांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्हाला या क्रिकेटमध्ये तसेच शैक्षणिक कार्यामध्ये आपल्याला उज्ज्वल यश लाभेल हे असे शुभ चिंततो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खूप चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केलं, त्याचबरोबर चांगलं मार्गदर्शन तरुण वर्गाला आपण या ठिकाणी केलं, त्याबद्दल आम्ही निश्चितपणे आभारी आहोत. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. या ठिकाणी आपल्या समेत सकाळपासून केनी सर जॉईंट आहेत आणि त्यांचा आवाज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि दरम्यान पहिला चेंडूवरती हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा पहिल्याच चेंडूवरती चौकार आला. खरं तर नक्कीच या ठिकाणी मात्र अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि आमच्या संवेद नक्कीच आमच्या मंचावरती मान्यवर त्यांनी देखील या ठिकाणी मात्र युवकांना प्रोत्साहन करणार, त्यांना नक्कीच या ठिकाणी मात्र मार्गदर्शन देखील केलं. परंतु पूर्वी आपण विचार केला तर क्रिकेट फक्त एक मनोरंजनात्मक साधन होतं, परंतु ISPL सारखी स्पर्धा आली, क्रिकेटला सुगीचे दिवस आले आणि आपल्या ग्रामीण विभागातून स्पर्धक भारताच्या नव्हे तर नक्कीच भारताच्या बाहेर देखील खेळायला, दुबई सारख्या देशात जाऊन तिथे देखील आपलं नक्कीच चांगलं मार्गदर्शन आणि चांगला खेळ करू लागले. दरम्यान कॅच जरूर सुटतोय, नक्कीच या गोष्टीची आपण पुढे चर्चा देखील करणार आहोत. यस, DJ मनोज यांच्याकडून कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाला शुभेच्छा येतात. सन्माननीय शैलेशजी शिलार माजी उपसरपंच कुंदे यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात कुंदे स्पोर्ट्स कुंदे या संघाला. खऱ्या अर्थानं चांगला खेळ एकंदरीत राहिला अशा दिवसामध्ये कुंदे संघाच्या वतीनं. जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या, त्या म्हणजे तब्बल 42 धावा बनवायच्यात. गोलंदाज तयार पुनश्च इथे मात्र इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक भरता वेगाने जातात. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. तिथे इजा झाली का पाहायची, कारण की प्रयत्न लाजवाब होते क्षेत्ररक्षकांचे. आणि तत्पूर्वी इथे मात्र हा दमदार चौकार येतोय. थोडस शरीराला जपून खेळायचं, कारण की येणाऱ्या काळामध्ये भरपूर स्पर्धा आपल्या भेटीत. विनंती असेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक संजयजी वारगडे साहेबांशी साडू सन्माननीय संजयजी पाटील, पंढरीजी पाटील साहेबांना विनंती असेल, जे खुंद्याश आहेत, आपण
शुभेच्छा त्यांच्याकडून देखील येतात. यस, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात कुंदे संघाला. ते देखील घर बसल्या मागचा आनंद घेतात. अनेक मान्यवर या ठिकाणी मात्र लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समोर जोडले. त्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं पुणे आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित धर्मवीर चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, इथे मात्र इनफिल्डला क्लिअर करायचं होता, परंतु शॉर्ट थर्डला क्षेत्ररक्षक आहे आणि जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाज सुनीलला अडकवलाय, कपिलला अडकवलं. यस, कपिल होतोय बात. आमच्या व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत, त्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि सर्वांचा शुभ सन्मान ग्रामस्थांचा आपण उद्या करणार आहोत, कारण की उद्या शेवटचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनल अनेक मान्यवर येतील आणि त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांचा आणि मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा आपण उद्या मान सन्मान देखील करणार आहोत. तर उद्या देखील सर्व ग्रामस्थांनी, मान्यवरांनी इथे उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी. डब्यात माशा दिशेनं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9 अट्ट्यात 42 बनवायच्यात. सुरुवात दमदार राहिली आहे. ओमकारचं हे षटक आपण पाहतोय. एक चौकार मारला सुनीलनं, दुसरा चौकार मारला होता कपिलनं, परंतु शेवटी कपिलला माघारी परतावा लागला. आता मात्र ऋतिक पाटील नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय आणि या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. गोलंदाज तयार. 140 ओव्हरचा इशारा पंचांनी देखील दिलाय आणि दुसरा चेंडू जर लगेच जातला तर दंडित केलं जाईल. या गोष्टीची देखील नोंद घ्यायच्या. पंचांच्या वतीने सूचना येतात, सूचनांचं पालन करणं आहे. ऋतिक पाटील इनाट नंबर 3 वरती, समोर गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज ओमकार सज्ज आहे. ओव्हर बॅटने ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमयी षटकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आल्या इथे मात्र ऋतिकच्या बॅट मधून हा षटकार आला आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. आतापर्यंत दमदार इनिंग साकारले. ओमकार वरती पलटवार केला जातोय. 42 धावा बनवायच्यात त्यांच्या. नक्कीच अगेन्स्ट आपण पाहिलं तर असं बॅटर ऋतिक पाटीलच्या बॅटमधून पहिलाचा षटकार आला. हो, इथं मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती समाधान मानेल. अंतिम चेंडूवरती सिंगल घेतल्या आणि सेकंड स्पेल मध्ये आपण पाहिलं तर ऋतिक पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आणि त्या अनुषंगाने इथून मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळेल. धावसंख्या आता मात्र आपण पाहिले तर 16 वरती जाऊन पोहोचले. उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये आता मात्र बनवायचे त्या म्हणजेच धावा तब्बल 26 धावा. 18 चेंडू 26 धाब्यांची आवश्यकता आहे आणि इथून मात्र जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की अजूनही एक मॅच शिल्लक आहे, एक सामना खेळवणं शिल्लक आहे. तिथे मात्र नक्कीच या सामन्यातील विजेता संघ खेळेल शांतीनगर दावाड. यो संघ नक्कीच अंतिम फेरीसाठी या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहतोय सज्ज असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजयी संघ खेळेल. संघनायक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि तो सामना किती षटकांचा असेल हे आमच्या आयोजक टॉसच्या वेळेस तुम्हाला सांगतील. 18 चेंडू आणि आता धावा बनवायच्या त्या म्हणजेच तब्बल 26 धावा. 18-26 समीकरणाने गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज चेतनला आपण पाहतोय. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. 18 मध्ये 26 बनवायचे आहेत. पाटल सुरू होतोय. हा षटक फार निर्णायक असेल, कारण की ऋतिक पाटील आता मात्र स्ट्राईक एंडला. ऋतिक पाटील ज्या खेळाडूंना नक्कीच आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या क्रिकेटच्या नावाची छाप पाडली, तो वडवलीचा आपण पाहिलं तर ऋतिक पाटील. परंतु इथे चेंज द गेम वडवली नाही, परंतु इथे आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच KSK कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचा ऋतिक पाटील. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त लांबी गाठेल का? फिल्डर तिथे आहेत आणि इथे मात्र वॉट अ जजमेंट.
कमालीचा झेल टिपला आणि या सामन्याची गोल्डन विकेट्स प्राप्त केल्या पहिला चेंडूवरती गोलंदाज चेतनने. ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन. आमचे मान्यवर देखील इथून रजा घेत आहेत. संजय दादा वारगडे साहेब उद्या देखील ते इथे सज्ज असतील कारण की त्यांच्या स्वप्नातून साकारलेली आहे स्पर्धा. खूप खूप आभार. आणि दरम्यान विकेट्स कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघासाठी आता मात्र सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिनेशजी भोईर साहेबांच्या वतीनं आणि त्याचबरोबरीनं चौकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्मान्य हेमंतजी भोईर आणि त्याचबरोबरीनं दुंदारामजी गोंदली साहेबांच्या वतीनं प्रत्येक 3 षटकारांसाठी, प्रत्येकी 3 चौकारासाठी आणि प्रत्येकी 3 विकेटसाठी तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. एटीएम ऑन आहे. उद्या देखील सर्व मान्यवर उपस्थित होईल आणि इथे मात्र नक्कीच लुटमार होईल बक्षिसांची, यात मात्र शंका नाही. परंतु बक्षिसांचा वर्षाव झालाय. नवीन बाटर मदारशा आतमध्ये नयन ठाकरेला आपण पाहतोय. नयन थालके ऑफस्टिक सोडली आणि पंचांचा वाईटचा इशारा. पंच आम्हाला इथे दर्शवताना की हा वाईटचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. अवे ऑफ द बॉडी चेंडूला आदळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु विचार केला तर डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक देखील सज्ज केले होते या चेंडूसाठी. त्या अनुषंगाने कदाचित इथे व्हेरिएशन चेतनने हाताळलं. त्याच्यावरती आपण पाहिलं वाईट आणि इथे पाहावं लागेल काय घडले काय बिघडले. यास कॉट बिहाइंडची अपील आणि फलंदाज होते बाद. आणखी एक झटका मधाच्या आतमध्ये कुंदे स्पोर्ट्स कुंदे या संघाला. नयन 0 बाद. कळतोय आनंद लुटतोय परंतु यांची छोटीशी मुलगी नक्कीच आपण पाहतोय डोक्यावरती नक्कीच हा लाकडांचा भाडा घेऊन जाते कारण की खरं तर ही आपली कामगिरी आहे. असं म्हणतात की पहिली बेटी धनाची पेटी आणि खऱ्या अर्थाने ही धनाची पेटी असते. म्हणजे घरात काही असू दे वय किती असू दे परंतु घराचं काम आणि घरचं सांभाळ करण्याची जबाबदारी ही मुलीवरती असते आणि त्या अनुषंगाने मुलीला आपण देखील महालक्ष्मी म्हणतो, लक्ष्मीचं रूप मानतो. हेच आपलं हिंदू संस्कृतीचं म्हणणं आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर नुकतीच काही घटना घडल्या होत्या. आपण पाहिलं तर चिमुकलीवरती काही अन्याय झाला होता. खरं तर ही वृत्ती थांबणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी किल्ल्याच्या शेजारी आपण ही क्रीडा स्पर्धा खेळतोय. जर महाराजांचा जर काळ असता तर त्यांचा तिथे मात्र चौरंग केला असता यात मात्र शंका नाही. परंतु सरकारला देखील विनंती असेल या स्पर्धेच्या वतीने की त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि त्या चिमुकलीला न्याय मिळवून नक्कीच त्यांच्या घरच्यांना देखील काहीतरी सहकार्य त्यांनी करावं. हो जाऊयात मागच्या दिशेने अपील झाल्या. पंचांनी अपील इथे मात्र धरली नाहीये परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत, फेकी करतात आणि तत्पूर्वी धावा मिळतील. या 2 धाबा 2 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 19 या आकड्यावरती. बाटल चांगला आहे कारण की दोन्ही संघांना ठाऊक आहे जर या स्पर्धेच्या पुढील मॅच साठी सज्ज व्हायचं असेल, धर्मवीर चषकामध्ये आपल्या गावाचं आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथून मात्र सामना जिंकावा लागेल. त्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे दोन्ही बाजूने. चेतन देखील चांगलं कार्य करतोय. मधाशाळामध्ये सुनील आणि यश देखील चांगली फटकेबाजी करतात आणि धावसंख्या धावफलकावरती 19. हो इथे मात्र सोडून दिला चेंडू. पाहावं लागेल, लाईन चेक करावी लागेल. पंचांनी इथे वाईट घोषित केला. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपल्याकडे कुठलाही इथे मात्र DRS नाहीये, रिव्ह्यू नाहीये. त्या अनुषंगाने पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला आपण मॅच ऑन करायच्या. एक धाव धावफलकावरती आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 20 धावा आता मात्र या वाईटच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतील. 20 धावा. रिव्ह्यू नाहीये मित्रांनो, रिव्ह्यू नाहीये. जर आयोजकांनी जर रिव्ह्यू दिला असता तर आपण चेक केला असता परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल. 20 धावा धावफलकावरती.
20 धावा धावफलकावरती आणि त्या अनुषंगाने आता मात्र चांगला खेळ इथून मात्र प्रस्थापित केला जाईल. रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतील तर त्यांना आवश्यकता असेल तर, आणि जर ते आमच्या कॅमेऱ्यामध्ये जर क्षणचित्र टिपले असेल तरच त्याचा मात्र योग्य तो निर्णय दिला जाईल, परंतु ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल. हो, इथे मात्र पुन्हा एक साथ चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती देतोय हा दमदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल, ओ क्या बात आहे, लेट कट केला, अगदी गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार, दमदार स्ट्रोक, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 28 धाव्यात आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. आता मात्र नक्कीच इथे मात्र अगदी जबल आणून ठेवला. चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये, अजून एक चौकार तर 500 रुपये मिळाले असते, परंतु इथे बीड झालेले त्यापूर्वी हा चेंडू आलाय डॉट आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 28 धावा, जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 मध्ये बनवायच्यात 14 धावा. गाडी क्रमांक 24-28 ज्या कोणाची खेळाडूची असेल रस्त्यावरती तर आपण थोडीशी बाजूला घ्या, कारण की समोरून ट्रक आलाय, व्यत्यय आला थोडासा मध्ये, त्या अनुषंगाने ज्या कोणाची गाडी असेल आपण काढून घ्या. थँक्यू. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम मीटिंग नकोय कारण की अजूनही एक सामना शिल्लक आहे, त्या अनुषंगाने सूचना आयोजकांच्या वतीनं आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू 14ची अजूनही आवश्यकता आहे. आता मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. सन्मान्य नरेशजी पाटील जे उपाध्यक्ष ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. आपलं देखील सरशार्दिक स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट्स वडवलीच्या वतीनं धर्मवीर चषकामध्ये आपलं मनपूर्वक सरश हार्दिक हार्दिक स्वागत. चला, जास्तचा वेळ खर्च करू नका. पंचांना देखील विनंती, आपण सूचना लगेचच द्या. अंधार सगळीकडे लवकरच पडतो, त्या अनुषंगाने एक मास शिल्लक आहे अजूनही. ठाकरे सर, थोडा सूचना द्या. काल मुरबाडला आपली एक मॅच शिल्लक राहिली होती. चला, अंतिम इथे मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 अजूनही बनवायच्यात, 12 मध्ये 14 बनवायच्यात. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शिवाजी गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. वेळेच्या बाबतीत थोडस आता मात्र नक्कीच सतर्क राहणं गरजेचं आहे. सूर्यदेवता आता मात्र हळूहळू अस्ताला जाताना, आणि नक्कीच आपण पाहिलं तर शहरी बाजूला डोंगर आहे, त्या अनुषंगाने इथे मात्र अंधार फार लवकर पडतो. आणि पुढील मॅचच्या टॉस साठी आपण संगणक सज्ज राहायचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. ओ क्या बात आहे, पल्लू स्कोप, आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार.
शांतीनगर दाभाड संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. आपण लगेचच कुठलाही वेळ न घालवता लगेचच टॉस करणार होता. मात्र चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 32 32 धावा जिंकण्यासाठी 10 धावा अजूनही बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये 10चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला शिवाजी पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट साहिल बॅकफुटला गेला. बॅकफुट पंच परंतु क्षेत्ररक्षक बॅकफुट पॉइंटला सज्ज होते आणि कमालीचा झेल टिपला. मॅच मध्ये पुनश्च कमबॅक करत असताना मधल्याच्या आतमध्ये महेंद्र संघाला आपण पाहतोय फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग नकोय. आता मात्र चौकार जरूर आला होता. आता मात्र बॉल टू रन इक्वेशन 10 मध्ये 10 अजूनही बनवायच्यात. इथून कमबॅक होईल का? विकेट्स तर आली आहे. नवीन बॅटर मध्ये शॉट मध्ये 7व्या क्रमांकावरती जतीनला आपण पाहतोय. जास्तीचा वेळ खर्च करतायत. या गोष्टीची आपण नोंद घ्या अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल महेंद्र संघ. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. टायमर सेट उद्यापासून आपण करूयात कारण की इथे मात्र जास्तीचा वेळ उद्या जास्तीचा वेळ आणखी घेतील. त्या अनुषंगाने टायमर आपण सेट करणार पुढील मॅच साठी देखील. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि इथे मात्र फुल फास्ट चेंडू थांबणार नाहीये. नॉन स्टॉप सीमारेषा पार दमदार स्ट्रोक. धर्मवीर चषक चौकार. आता मात्र फक्त 6 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाला आपण पाहतोय. थोडासा नक्कीच बॅकफुटला गेला. आता मात्र महेंद्र संघ ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली. ओ क्या बात आहे. अफलातून स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 इन अ रो. 1 बाउन्स आउट लाईन सीमारेषा पार. आणखी एक दमदार स्ट्रोक चौकार. जिंकण्यासाठी 2 धावा बनवायच्या परंतु चौकार आला तर चौकार हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज सन्माननीय हेमंतजी भोईर साहेब आणि त्याचबरोबरीनं दुंदारामजी गोंडली साहेबांच्या वतीने त्याचबरोबर 500 रुपये दिनेशजी भोईर. सामना चौकाराने संपेल का हे देखील पाहावं लागेल. जतीन इथे मात्र हलक्या हाताने पुश केला. त्याला पैसे नकोत परंतु इथे त्याच्यासाठी ही गावशी मॅच इम्पॉर्टंट आहे हे त्यांनी सिद्ध केलंय. कारण की जर आडव्या बाटण्या अंसायला वळताना कदाचित चौकार आला असता परंतु त्याने सिंगल घेतल्या आणि त्या अनुषंगाने आता मात्र स्कोर इज लेबल. फक्त 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी कुंदे स्पोर्ट्स कुंदे या संघाला. मेंदी संघाने देखील आजच्या एकंदरीत दिवसामध्ये चांगला खेळ प्रस्थापित केला परंतु गोलंदाजीच्या जोरावरती आपण पाहिलं तर जास्त चांगलं कार्य करता आलं नाही. 16 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. इथे मात्र आडव्या बॅटने ऑनसाला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु लाईक बायच्या स्वरूपाने 1 धाव आल्याने सामना जिंकलाय कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल महेंद्र संघाचं देखील आम्ही कौतुक करू. चला लगेचच टॉस साठी या. कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचे संघटक आपण प्रथमतः या आणि सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. चला लगेचच या. कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाचे संघटक आणि त्याचबरोबरीनं शांतीनगर दाभाड संघाचे संघटक आपण टॉस साठी लगेचच या. दाभाड संघाचे संघटक आहेत कुंदे स्पोर्ट्स कुंदे. जास्तीचा बेल घेऊ नका आणि मॅन ऑफ